रायगड ही राजधानी होती. राजांचं, राज कुटुंबाचं निवासस्थान होतं. त्यामुळे रायगडाची सुरक्षा अतिशय महत्वाची आणि चोखपणे करण्याची होती. आणि म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे परवान्याशिवाय रायगडावर कोणालाही जाता येत नसे. मग जर गडावर बाजारपेठ होती तर तिथे खूप लोक यायला हवीत, कारण तरच मग व्यापाऱ्यांचा माल विकला जाईल. आणि जर खूप तिथे लोक यायला हवीत तर खूप लोकांना परवाने द्यायला हवे, खूप गर्दी सोडायला हवी किल्ल्यावर. पण मग ह्या अशा गर्दीचा फायदा घेऊन जर शत्रूने आपले हेर पाठवले तर, त्यापेक्षा वाईट जर तिथे मारेकरी पाठवले तर, हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं किती मोठा धोका आहे. आणि या बाजारपेठची जागा सुद्धा राज सदरेपेक्षा जवळ आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं तिथे बाजारपेठ असणं थोडं धोक्याचं वाटतं. त्यातून महाराज अतिशय सावध मनाचे होते. मग इतक्या सावधपणे व्यवहार करणारे महाराज आपल्या राजदरबाराच्याच बाजूला एक बाजारपेठ उभी करून गर्दी आणि गोंधळ होऊ देतील का?